नमस्कार मित्रांनो. मनुष्य पृथ्वी तलावर जन्म घेतो, आयुष्य व्यतीत करतो आणि ठराविक काळानंतर हे जग सोडून जातो. फक्त मागे ठेवून जातो त्या आठवणी. मग कोणी दानधर्माच्या माध्यमातून आठवणी ठेवून जातो, कोणी सामाजिक कार्याच्या माध्यमातून, तर कोणी कलेच्या माध्यमातून संदेश देणाऱ्या आठवणी पाठीमागे ठेवून जातात. असेच हुरहुन्नरी कलाकार म्हणजे प्रदीप रावत, ज्यांनी 1990च्या दशकात खूप प्रसिद्ध अशा एका सिरियलमध्ये काम केलं, म्हणजेच महाभारतामध्ये. ज्यावेळेस जी लागल्यानंतर रस्ते ओस पडायचे अशा महाभारतात त्यांनी गुरु द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा यांचा रोल केला आणि त्यांच्या त्या रोलच्या माध्यमातून त्यांनी ह्या मनुष्य प्राण्यांना एक संदेश दिला की तुम्ही कितीही प्रतिभावंत व्यक्तीचे पुत्र असाल, तुम्हाला अमर होण्याचं वरदान असलं तरी तुमची नीती साफ नसेल, तुमचा उद्देश चुकीचा असेल आणि संगत चुकीची असेल तर त्याचे परिणाम तुम्हाला आयुष्यभर भोगावे लागतात. म्हणजेच अश्वत्थामाला कृष्णाने शाप दिलेला की उत्तराच्या पुत्रांना त्याने गर्भातच ब्रह्मास्त्र सोडून मारलं होतं, म्हणून श्रीकृष्णाने शाप दिला की तो आयुष्यभर त्याच्या कपाळावरचा जो मणी काढून ती भळभळती जखम आयुष्यभर राहील आणि त्याचा त्रास तुला होत राहील आणि पृथ्वी जोपर्यंत आहे तोपर्यंत ती भळभळती जखम तुझ्या माथ्यावर राहील, असा शाप दिला. आणि ते दुःख अश्वत्थामाला घेऊन आयुष्यभर राहावं लागलं. असा संदेश देणारे हुरहुन्नरी कलाकार प्रदीप रावत यांचं निधन झालं. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. आणि त्यांची दुसरी ओळख म्हणजे त्यांनी प्रसिद्ध अशा गजनी चित्रपटामध्ये विलनचा रोल केला आणि तो चित्रपट सुप्रसिद्ध केला. असे प्रदीप रावत यांचं निधन झालं. अशा हुरहुन्नरी कलाकाराला त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.